बघा, होममेड टोमॅटो केचप आपला बिलकुल तयार आहे। इथे मी 3 किलो टोमॅटो स्वच्छ पाण्याने क्लीन करून घेतले। आता या सगळ्या टोमॅटोचं हे देठ चाकूने काढून घ्यायचं आहे आणि टोमॅटोचे छोटे मोठे स्लाइस करून घ्यायचे आहे। आता हे कट केलेले टोमॅटो कुकर मध्ये घालायचे। यात 1 इंच अद्रक घालायचा, 10 ते 12 लसूण पाकळ्या, 1 कांदा मोठे स्लाइस करून, अर्धी वाटी बीट किसलेलं, 1 चम्मच काश्मीरी लाल तिखट आणि बीटाने केचपला छान रंग येतो। मिक्स करून यात पाणी अजिबात घालायचे नाही, कारण टोमॅटो मध्ये ऑलरेडीच पाणी आहे। आता कुकर गॅसवर चढवून 20 मिनिट नरम करून घेऊ। अरे बापरे, टोमॅटो बघा 3 शिट्ट्यात किती मस्त आपले शिजले आहे। आता हे थंड होऊ देऊ। थंड झाले की मिक्सर पॉट मध्ये घालून याची बारीक पेस्ट करून घ्यायची आहे। आता ही पेस्ट चाळणीने गाळून घ्यायची। हे बघा, पूर्ण केचप आपण गाळून घेतलेला आहे आणि हे जे जाडसर आहे याचा वापर आपण भाजीमध्ये करू शकतो। यात स्वादानुसार मीठ घालायचे, 1 चम्मच लाल तिखट, 3 किलो टोमॅटोला 450 ग्रॅम साखर अचूक आहे, 1 चम्मच काली मिर्च पावडर आणि 1 चम्मच दालचिनी पावडर मिक्स करून गॅसवर चढवून 30 मिनिट शिजू द्यायचं बरं का। आता टोमॅटो केचपची थिकनेस आपण चेक करून बघू। केचप बघा आपला घसरत आहे, आणखी थोडा थिक करू। लास्ट घालायचा 1 वाटी व्हिनेगर घातल्याने आपल्या केचपची सेल्फ लाईफ जास्त दिवस राहते। बरं, पुन्हा केचप चेक करू। बघा, प्लेटचा उतार करून बघू, आपला केचप घसरत नाही, त्यामुळे आपला केचप एकदम तयार आहे। गॅस बंद करून केचप थंड होऊ देऊ। बघा, होममेड टोमॅटो केचप आपला बिलकुल तयार आहे। बस पूर्ण थंड झाल्यावर काचेच्या बॉटलमध्ये भरून फ्रीज मध्ये ठेवा, म्हणजे आपला केचप वर्षभर टिकेल। केचप अजिबात खराब होणार नाही। तर कसा वाटला माझा टोमॅटो केचप कमेंट्स करून नक्की सांगा।